नमस्कार मित्रांनो, श्री अकॅडमी ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत पॉलिमेरिक और ऍडिटिव्ह जीन्स। काही रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला पॉलिमेरिक जीन्स हा शब्द बघायला मिळणार आहे, काही रेफरन्स बुक मध्ये तुम्हाला ऍडिटिव्ह जीन्स हा शब्द बघायला मिळेल। ओके, सो पॉलिमेरिक और ऍडिटिव्ह जीन्स इट इज ऑल्सो वेल नोन ऍज डुप्लिकेट जीन्स विथ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट। ओके, म्हणजे नीटच्या एक्झाम मध्ये ज्या वेळेला ऍसेन्शियल रिझनिंग टाइप्स ऑफ क्वेश्चन्स असेल किंवा एक सरळ सिंपल एमसीक्यू असेल त्यावेळेला ज्या वेळेला हा शब्द वापरला जाईल पॉलिमेरिक और ऍडिटिव्ह जीन्स च्या ऐवजी डुप्लिकेट जीन्स विथ क्युम्युलेटिव्ह इफेक्ट हा ज्या वेळेला मीनिंग वापरलं जाईल, सेंटेन्स वापरलं जाईल त्यावेळेला सुद्धा काय असणार आहे, त्याचं मीनिंग सेम असणार आहे। सो पॉलिमेरिक और ऍडिटिव्ह जीन्स it is also known as duplicate genes with cumulative effect. So let us start the polymeric genes or additive genes. So statement is when two independent dominant genes. So we have to know first of all the meaning of two independent dominant genes. आता तुम्ही जर meaning बघितलं दोन independent dominant genes असं का म्हटलेलं आहे तर मित्रांनो हा जो क्रॉस आहे तो ऑलरेडी इंटरजेनिक इंटरॅक्शन्स मध्ये येणार आहे। म्हणजे ज्या वेळेला दोन वेगवेगळ्या जीनची इंटरॅक्शन्स घडते त्याला इंटरजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं किंवा नॉन ऍलिलिक इंटरॅक्शन्स असं म्हटलं जातं। आणि हा जो क्रॉस आहे तो नॉन ऍलिलिक इंटरॅक्शन्स मध्ये येतो म्हणून ह्याला आपण काय म्हणणार आहे बघा, सुरुवातीला व्हेन टू इंडिपेंडेंट डॉमिनंट जीन्स म्हणजे ज्या वेळेला दोन वेगवेगळे जीन्स आहेत ते दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट असतील किंवा एकाच क्रोमोझोम्स वरती वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहे, त्या दोघांचा कसलाही संबंध नसणार आहे, हे जे दोन डॉमिनंट जीन्स असतील। ओके, पुढे काय म्हटलं बघा, व्हेन प्रेझेंट इन होमोझायगस और हेटेरोझायगस कंडिशन्स देयर इज नो मॅटर आयदर दे आर द होमोझायगस और हेटेरोझायगस, तिथं काही संबंध नाही, ते होमोझायगस असतील किंवा हेटेरोझायगस असतील। बघा पुढे काय म्हटलं, हॅव सिमिलर फिनोटायपिक इफेक्ट, ते जे दोन जीन्स आहेत ते एकसारखं फिनोटायपिक इफेक्ट एक्सप्रेस करणार आहेत। म्हणजे क्रोमोझोम्स वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती असतील किंवा एकाच क्रोमोझोम्स वरती वेगवेगळ्या ठिकाणी असतील, त्या दोन जीन्स मध्ये कसल्याही पद्धतीचं रिलेशनशिप नसणार आहे, ते होमोझायगस कंडिशन्स मध्ये असतील किंवा हेटेरोझायगस कंडिशन्स मध्ये असतील, प्रोड्यूस करताना सेम फिनोटायपिक इफेक्ट प्रोड्यूस करणार आहे। पुढे when present individually but produce a cumulative or double effect when found together. ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल इफेक्ट असतात त्यावेळेला एकसारखे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करतात, पण ज्या वेळेला दोन्ही जीन्स मध्ये इंटरॅक्शन घडते आणि एकत्र येतात त्यावेळेला ते एकत्र येऊन ऍडिटिव्ह इफेक्टच्या मदतीनं किंवा क्युम्युलेटिव्ह इफेक्टच्या मदतीनं हा वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स तयार करणार आहे। म्हणजे तुम्ही जर सोप्या भाषेमध्ये समजून घेतलं तर हे दोन जीन्स आहेत, हे दोन जीन्स वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट असतील किंवा एकाच क्रोमोझोम्स वरती वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट असणार आहेत। या दोन जीन्स मध्ये कसल्याही पद्धतीचं रिलेशनशिप नाही किंवा हे एकमेकांवरती डिपेंडेंट नाही। ज्या वेळेला एखादं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करायचं असेल त्यावेळेला हे एकमेकांवरती डिपेंडेंट नाही, बघा समजून घ्या। पण हे दोन्हीही ज्या वेळेला डॉमिनंट फॉर्म मध्ये असतील, डॉमिनंट असतील, होमोझायगस कंडिशन्स मध्ये हे डॉमिनंट असतील किंवा हेटेरोझायगस कंडिशन्स मध्ये असतील, हे दोन्ही जीन इंडिपेंडेंटली एकसारखं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहेत। ओके, पण ज्या वेळेला हे दोन्ही जीन्स एकत्र येतील आणि कॅरेक्टर्स ह्याच्यामध्ये इंटरॅक्शन्स होईल त्यावेळेला ते पहिल्या कॅरेक्टरिस्टिक्स पेक्षा जे ते इंडिव्हिज्युअली स्वतःच कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करायचे त्याच्यापेक्षा ते नवीन कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहे। हे खूप सोपं आणि साधं सेंटेन्स आहे, तुम्ही जरी वाचलं तरी तुम्हाला समजून जाणार आहे। मग काय तुम्हाला काय करतो बघा, व्हेन टू इंडिपेंडेंट डॉमिनंट जीन्स वेदर प्रेझेंट इन होमोझायगस और हेटेरोझायगस कंडिशन्स हॅव सिमिलर फिनोटायपिक इफेक्ट when present individually but produce a cumulative or double effect when found together. ओके, म्हणजे स्वतंत्र असतील, इंडिव्हिज्युअली असतील त्यावेळेला दोन्ही जीन्स एकसारखे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करणार आहेत, पण ज्या वेळेला एकत्र येतील त्यावेळेला डबल इफेक्ट दाखवणार आहेत किंवा ऍडिटिव्ह इफेक्ट दाखवणार आहे आणि पहिल्यापेक्षा वेगळं कॅरेक्टरिस्टिक्स ते तयार करणार आहे।
मग बघा एक्झाम्पल्स काय म्हटलंय, एक्झाम्पल फ्रूट शेप इन समर स्क्वॅश दॅट इज कुकुरबिटा पेपो. फ्रूट शेप समर स्क्वॅश, द बॉटॅनिकल नेम ऑफ समर स्क्वॅश इज द कुकुरबिटा पेपो, राईट. मग ह्या कुकुरबिटा पेपो मध्ये त्याचा फ्रूट शेप आपल्याला बघायचा आहे. ओके, मग बघा this summer squash or cucurbita pepo has three types of genes, three types of fruits. First one is the disc shape, second one is the spherical and third one is the long. तुम्ही जर बघितलं तर कुकुरबिटा पेपो मध्ये तुम्हाला तीन प्रकारचे फळं बघायला मिळणार आहेत वेगवेगळ्या आकारांचे. पहिला येतो डिस्क शेप, म्हणजे फळ कसं असणार बघा, डिस्क शेपचं या पद्धतीने फळ असणार आहे. हा जो भोपळा असणार आहे या पद्धतीने असणार आहे, या पद्धतीनं. हा झाला डिस्क शेप. दुसरा कुठला आहे, स्पेरिकल, सरळ गोलाकार असणार आहे हा स्पेरिकल. तिसरा शेप कुठला आहे, लॉ, कसा असणार आहे, लांब असणार आहे, लांब. म्हणजे आपण जर बघितलं तर भोपळ्यांमध्ये आपल्याला तीन शेप दिसतात. पहिला येतो डिस्क शेप, म्हणजे असा वरून आणि खालून निवळत असणारा आणि बाजूला असा फुगलेला असणारा या प्रकारे याला डिस्क शेप असं म्हटलं जातं. स्पेरिकल म्हणजे काही भोपळे आपल्याला अगदी गोलाकार बघायला मिळतात कलिंगडासारखे. आणि तिसरा हा नॉर्मल येतो, आपण नेहमी बघत आलेलो आहे की लॉ. असे हे कुकुरबिटामध्ये आपल्याला तीन शेप बघायला मिळतात. सो कुकुरबिटा पेपो or the summer squash has three types of fruits: disc shape, spherical and long. Next, पुढे महत्वाचं काय बघा, स्पेरिकल शेप इज डॉमिनंट ओव्हर लॉंग शेप. हा जो स्पेरिकल आहे याचा आणि याचा ज्या वेळेला क्रॉस केला जाईल त्यावेळेला स्पेरिकल हा नेहमी डॉमिनंट असणार आहे आणि लॉंग हा रेसेसिव्ह आहे. म्हणून म्हटलेलं आहे स्पेरिकल इज डॉमिनंट ओव्हर लॉंग. नेक्स्ट, spherical shape is produced individually by one of the two dominant genes. म्हणजे हा जो स्पेरिकल शेप आहे तो कसा तयार केला जाणार मित्रांनो, दोन जीन्स आहेत. कुठले, S1 आणि S2. या दोन्ही पैकी कुठलाही एक जीन एक्सप्रेस झाला तरी स्पेरिकल तयार होणार आहे. फक्त तो कसा असायला पाहिजे, एकटा असायला पाहिजे. एक तर S1 एक्सप्रेस व्हायला पाहिजे किंवा एक तर S2 एक्सप्रेस व्हायला पाहिजे, त्यावेळेला मात्र स्पेरिकल शेप तयार होणार आहे. ओके, म्हणून म्हटलेलं आहे स्पेरिकल शेप इज प्रोड्यूस्ड इंडिव्हिज्युअली बाय वन ऑफ द टू डॉमिनंट जीन. म्हणजे दोन जीन आहेत S1 आणि S2. ह्या दोन्ही जीन पैकी कुठलाही एक जीन इंडिव्हिज्युअली एक्सप्रेस झाला तर तो कुठला शेप तयार करेल, स्पेरिकल तयार करणार आहे. ओके, नेक्स्ट, दे बोथ द डॉमिनंट जीन्स आर ब्रॉट टुगेदर, डिस्क शेप्स आर फॉर्म. म्हणजे ज्या वेळेला S1 आणि S2 हे एकत्र येतील आणि डबल इफेक्ट दाखवणार आहेत त्यावेळेला मात्र डिस्क शेप तयार होणार आहे. समजून घ्या, दोन जीन आहेत S1 आणि S2. S1 आणि S2 पैकी कुठलाही एक जीन इंडिव्हिज्युअली एक्सप्रेस झाला स्पेरिकल तयार करणार आहे आणि डबल दोन्ही एकत्र आले आणि इंटरॅक्शन दाखवून डबल एक्सप्रेस झाले तर डिस्क शेप तयार होणार आहे. म्हणजे एकत्र आलं आणि डबल इफेक्ट दाखवला, ऍडिटिव्ह इफेक्ट दाखवला तर डिस्क शेप तयार होणार आहे. पुढं, दिस इंडिकेट्स दॅट द टू इंडिपेंडेंट जीन्स आर ऍक्टिंग इन ऍडिटिव्ह ऑर क्युम्युलेटिव्ह फॅशन्स. याचा अर्थ असा आहे की हे जे दोन जीन्स आहेत ते ऍडिटिव्ह किंवा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट दाखवतात. म्हणजे ते दोन्ही एकत्र येतात आणि दोन्ही एकत्र येऊन इंटरॅक्शन होऊन पहिल्यापेक्षा ज्या वेळेला इंडिव्हिज्युअली एक्सप्रेसचे कॅरेक्टरिस्टिक्स करायचे त्याच्यापेक्षा वेगळे कॅरेक्टरिस्टिक्स दाखवणार आहेत. आणि याचा जो फिनोटाइपिक रेशिओ आहे तो डिस्क ऍज टू स्पेरिकल ऍज टू लॉंग, दॅट इज डिस्क किती येतात 9, स्पेरिकल किती येतात 6, लॉंग किती येणार आहे 1. सो डिस्कॉइड ऍज टू स्पेरिकल ऍज टू लॉंग, द रेशिओ इज 9 ऍज टू 6 ऍज टू 1. 9:6:1 9 कोण आले, डिस्कॉइड कसे तयार होणार आहे, ज्या वेळेला S1 प्लस S2 एकत्र एक्सप्रेस होतील त्यावेळेला डिस्कॉइड. स्पेरिकल कसे, S1 किंवा S2
इंडिव्हिज्युअली एक्सप्रेस व्हायला पाहिजे. आणि लॉंग कधी? ज्या वेळेला सगळं रिसेसिव्ह असेल त्यावेळेला, सगळे जीन दोन्ही जीन रिसेसिव्ह असेल त्यावेळेला मात्र लॉंग. ओके, सो दिस एक्झाम्पल विल बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ द क्रॉस. बघा क्रॉस, शेफर्ड पर्स किंवा कुकुरबिटा पेपो मधला क्रॉस बघा. पॅरेंट्स फिमेल इज क्रॉस विथ मेल. नॉर्मल क्रॉस आहे, नेहमीसारखा क्रॉस आहे, व्यवस्थित करायचा आहे. आणि याच पद्धतीने आपल्याला हा क्रॉस नेहमी करायचा. ज्या वेळेला जेनेटिक्स हा टॉपिक असेल त्यावेळेला क्रॉस करत असताना गडबड करायची नाही, टप्प्यानुसार जायचं आहे. फिनोटाइप स्पेरिकल इज क्रॉस विथ स्पेरिकल. ओके, जीनोटाइप S1 capital S1 capital S1 small s2 small s2 is crossed with small s1 capital S2 capital S2. आता या ठिकाणी आपल्याला डुप्लिकेट जीन असल्यासारखं वाटतं, कारण दोन जीन्स इंडिव्हिज्युअली एकसारखे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस करतात. ओके, पण डुप्लिकेट जीन्स आणि ऍडिटिव्ह किंवा पॉलिमेरिझम मध्ये कन्फ्युजन करायचं नाही. गॅमेट्स बघा, हे झाले जीनोटाइप्स. जीनोटाइपचे गॅमेट्स कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल S2 हे आले ह्याचे गॅमेट्स. F1 जनरेशन दोन्ही एकत्र येणार. कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल S2 स्मॉल s2. डिस्क शेप तयार होणार आहे, कारण माहित आहे ज्या वेळेला दोन जीन आहेत S1 आणि S2 इंडिव्हिज्युअली एक्सप्रेस होतील होमोझायगस कंडिशन्स मध्ये किंवा हेटेरोझायगस कंडिशन्स मध्ये, ते स्पेरिकल फ्रूट शेप्स तयार करणार आहेत. राईट, आणि ज्या वेळेला ते दोन्ही एकत्र येतील आणि कंबाईंड डबल इफेक्ट दाखवतील, म्हणजे S1 आणि S2 एकत्र इफेक्ट दाखवतील, त्यावेळेला ते डिस्क शेप फ्रुट्स तयार करणार आहे. सो F1 जनरेशनचे गॅमेट्स पडा, चार प्रकार आहेत. कॅपिटल S1 कॅपिटल S2 कॅपिटल S1 स्मॉल s2 स्मॉल s1 कॅपिटल S2 स्मॉल s1 स्मॉल s2. ओके, गॅमेट्स पडले की F1 जनरेशनचे आपल्याला F2 जनरेशन काढायचे आहे. F1 जनरेशन मध्ये सगळे जे प्लांट्स तयार झाले त्याच्यावरती कुठले फ्रूट शेप्स बघायला मिळणार आहे? डिस्क शेप. आपल्याला F1 जनरेशन आणि F1 जनरेशनचे गॅमेट्स मिळाले. पुढे काय करायचं? फॉर गेटिंग F2 जनरेशन, सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन विथ द हेल्प ऑफ चेकरबोर्ड. चेकरबोर्ड आखायचा आहे आणि त्याचे गॅमेट्स लिहून घ्यायचे. आडवे जे गॅमेट्स आहेत ते मेलचे, उभे जे गॅमेट्स आहेत ते फिमेलचे. ओके, आणि आपण सेल्फिंग करतो त्यामुळे गॅमेट्स काय येणार आहे? सेम येणार आहे. बघा, पहिला प्रोबॅबल क्रॉस कॅपिटल S1 कॅपिटल S1 कॅपिटल S2 कॅपिटल S2 डिस्क शेप. का आला डिस्क शेप? कारण S1 आणि S2 एकत्र आहेत डॉमिनंट फॉर्म मध्ये. डबल तिथं डबल हे होणार आहे, म्हणजे डबल कॅरेक्टरिस्टिक्स, दोन जीन एकत्र येऊन डबल इफेक्ट दाखवणार आहे. ओके, त्याच्यानंतर कॅपिटल S1 कॅपिटल S1 कॅपिटल S2 स्मॉल s2 डिस्क शेप. डिस्क कुठं तयार होणार आहे? तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो, डिस्क कुठं तयार होणार? डिस्क हा S1 आणि S2 ज्या वेळेला एकत्र असतील कॅपिटल फॉर्म मध्ये त्यावेळेला डिस्क शेप. नेक्स्ट कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल S2 कॅपिटल S2 डिस्क. नेक्स्ट कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल S2 स्मॉल s2 डिस्क. कॅपिटल S1 कॅपिटल S1 कॅपिटल S2 स्मॉल s2 डिस्क. कॅपिटल S1 कॅपिटल S1 स्मॉल s2 स्मॉल s2 स्पेरिकल. स्पेरिकल का? कारण इथं फक्त कॅपिटल S1 एक्सप्रेस झालाय, कॅपिटल S2 एक्सप्रेस झालेलं नाही, म्हणून स्पेरिकल येणार. नेक्स्ट कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल S2 स्मॉल s2 डिस्क. कॅपिटल S1 स्मॉल s1 स्मॉल s2 स्मॉल s2 स्पेरिकल का? फक्त S1 हेटेरोझायगस कंडिशन्स मध्ये एक्सप्रेस झालेलं आहे. पुढे कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल S2 कॅपिटल S2 डिस्क. कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल S2 स्मॉल s2 डिस्क. स्मॉल s1 स्मॉल s1 कॅपिटल S2 कॅपिटल S2 स्पेरिकल. पुढे काय? स्मॉल s1 स्मॉल s1 कॅपिटल S2 स्मॉल s2 डिस्क. नेक्स्ट कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल S2 स्मॉल s2 स्पेरिकल. कॅपिटल S1 स्मॉल s1 कॅपिटल स्मॉल s2 स्मॉल s2 स्पेरिकल. स्मॉल s1 स्मॉल s1 स्मॉल s2 कॅपिटल S2 स्मॉल s2 स्पेरिकल का? फक्त एकच कॅपिटल S2 एक्सप्रेस आहे, S1 नाही. स्मॉल s1 स्मॉल s1 स्मॉल s2 स्मॉल s2 लॉंग का? तर सगळे इथं काय रेसेसिव्ह आहे. म्हणजे ज्या वेळेला कॅपिटल S1 आणि कॅपिटल S2 एकत्र येतील त्यावेळेला कुकुरबिटा पेपो मध्ये डिस्क शेप फ्रुट्स तयार होणार आहे. ज्या वेळेला इंडिव्हिज्युअल इफेक्ट दाखवतील त्यावेळेला ते स्पेरिकल शेप फ्रुट्स तयार करणार आहेत आणि दोन्हीही रेसेसिव्ह फॉर्म मध्ये असतील
त्यावेळेला लॉग येणार आहे. मग बघा फिनोटायपिक रेशो डिस्क किती आले 9 आले, 16 पैकी 9 आले. स्पेरिकल किती आले 16 पैकी 6. लॉग किती आले 1. सो द फिनोटायपिक रेशो ऑफ पॉलिमेरिझम or additive gene is 9:6:1. जर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू.